निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलांना भोवणार आहे। मतीन पटेलांचं नगरसेवक पद हे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती महापौरांनी दिली आहे। तर मतीन पटेलांनी अनधिकृत बांधकाम केल्याचंही उघड झालेलं आहे। महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार आता कारवाईची शक्यता वर्तवली गेली आहे। तर निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलांना आता भोवणार आहे। मतीन पटेलांचं नगरसेवक पद हे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचबरोबर मतीन पटेलांनी अनेक अनधिकृत बांधकामं केलेली आहेत, असं देखील उघड झालेलं आहे। या बांधकामांवरती देखील महापालिकेकडून तोडक कारवाई केली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचं नगरसेवक पद हे देखील आता धोक्यात आलेलं आहे। नगरसेवक पद हे रद्द होण्याची प्रक्रिया किंबहुना सुरू झाली आहे, असं महापौरांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार ही कारवाईची शक्यता आता वर्तवली गेलेली आहे आणि त्यानुसार कारवाईला देखील वेग येतोय। निदा खानला संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांनी आश्रय दिलेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती आता ही कारवाई होतीये। आपल्यासोबत महापौर आहेत। मुळामध्ये जेव्हा निवडणुकीसाठी आपण कुठलेही ॲफिडेव्हिट दाखल करतो त्यामध्ये जी माहिती असते ती माहिती एक तर पूर्ण दिली पाहिजे आणि ती लपवली नाही पाहिजे। आणि माहिती देताना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड म्हणून कलम आहे की ज्या 10(1)ड मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर पालिका सदस्याने स्वतःच्या, त्याच्या बायकोने, तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या अवलंबिताने या अधिनियमाच्या अंतर्गत राहून नगररचना अधिनियम 1966चं जर काही उल्लंघन केलं असेल, म्हणजे तुम्ही बांधकाम परवानगी घेतली नसेल, गुंठेवारी केली नसेल, तर ते घर जर अनधिकृत असेल तर आणि त्याच्यामध्ये त्यांचा हितसंबंध सापडला तर त्यांचं नगरसेवक पद हे 10(1)ड या खाली रद्द करणे प्रस्तावित करता येतं। तुम्ही प्रक्रिया सुरू केली? हां, आम्ही त्याच्यामध्ये आत्ता त्यांचे कागदपत्र बोलून त्याचं खरंच गुंठेवारी झाली की नाही तपासून घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार। पण काय कशी असते ते कारवाई? ते मुळामध्ये त्याच्यामध्ये खुलासा मागवला जातो। खुलासा मागून आपलं त्यांचं जसं माननीय न्यायालयात असतं तसंच आयुक्तांकडे आयुक्त एक नोटीस काढतात, मग त्याचा खुलासा मागवला जातो। खुलासाचं नंतर आयुक्त त्याच्यावरती त्यांचा निर्णय जाहीर करतात। तुम्ही ठाम आहेत नगरसेवक? हो हो, जर अनधिकृत घर असेल तर नगरसेवक पद रद्द झालंच पाहिजे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।